तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, बिग बॉस कडून काय शिकायला भेटतं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहे आपण. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे हा वाला. कारण की मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 किंवा बिग बॉस मराठी हे पूर्ण महाराष्ट्र बघतो. त्याच्यामुळे ह्या बिग बॉस कडून आपल्याला काय शिकायला भेटतं हेच या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. मित्रांनो, ह्या बिग बॉस कडून आपल्याला शिकायला काय भेटतं माहितीये का? चोरी करा आणि मोठं व्हा. म्हणजे चोरीला प्रोत्साहन देतात हे लोक, की चोरी करा आणि तुम्हाला पॉवर भेटेल, हे भेटेल, ते भेटेल, सगळं काय भेटेल. पॉवर भेटली, पॉवर की भेटली म्हणजे सगळं काय भेटलं. कारण की ह्या बिग बॉस मध्ये मित्रांनो, पॉवर की ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती पॉवर की ज्याच्याकडे आहे तो सगळ्यात मोठा माणूस आहे. आणि जे एखाद्या व्यक्तीने मेहनत करून जरी ती पॉवर की कमवली असेल तर त्या पॉवर कीला आपण चोरून पॉवरफुल इन्सान बनू शकतो. मित्रांनो, हे चुकीचं आहे, कारण की जर पॉवर की मेहनतीने कमवली असेल तर ती पॉवर की चोरू शकत नाही कुणी. जर चोरलं तर त्या चोराला शिक्षा झाली पाहिजे. पण इथे असं काहीच होत नाहीये, कारण की मित्रांनो, प्रभूला प्रोत्साहन देत आहेत की तुमच्याकडे पॉवर आली, तुम्ही पॉवरफुल झाला, तुम्ही सगळ्यात मोठे माणूस, तुम्ही सगळ्यात चांगला गेम खेळा, तुम्ही सगळ्यात भारी गेम खेळा, हे असं तसं सगळेजण बोलायला लागलेत. त्याच्यामुळे तुमचं काय मत आहे? महाराष्ट्रानं चोरी करायला शिकायला पाहिजे का महाराष्ट्रानं मेहनत करून कमवलेली वस्तू ते टिकवायला पाहिजे? आता तुम्हीच सांगा कमेंट मध्ये की काय करायला पाहिजे. ह्या बिग बॉस कडून आपण चोरी करायला शिकायचंय का काय करायला शिकायचं?